सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12वा। हे गुरुकृपादृष्टे, तुझा जय जयकार असो। तू कशी आहेस तर निर्मल, उदार, निरंतर, दुःखरहित व आनंद देणारी अशी सुप्रसिद्ध आहेस। हे गुरुकृपादृष्टे, विषयरूप सर्पाने मिठी मारल्यावर मूर्छित झालेल्या मनुष्याचे विष तुझ्या योगाने उतरते। तुझ्या प्रसादरूपी लाटांचा पूर आला म्हणजे संसार तापापासून कोणाला त्रास होईल व शोकापासून कोण पीडा पावेल। हे स्नेहाळे, तुझ्यापासून सेवकाला योग सुखाचे चमत्कार प्राप्त होतात व मी ब्रह्म व्हावे अशी जी सेवकाची हौस तीही तू पूर्ण करतेस। भक्ताला तू आपल्या योग शक्तीने अंकावर कौतुकाने बसवून हृदयाकाशरूपी पाळण्यात आपल्या उपदेशाने निजवून झोके देतेस। मन विषयापासून परांगमुख करून व आत्मज्योतीची ओवाळणी करून मन व पवन यांची खेळणी करतेस आणि सेवकाकडून आत्मसुखांची बाळलेणी लेववितेस। जीवन कलेचे अमृतपान देऊन हंस सो अहम या अखंड ध्वनीचा हातात खुळखुळा देऊन समाधी सुखाचा बोध करून निजवितेस। म्हणून तू साधकांची माता आहेस व तुझे पाय धरल्याने ज्ञानमात्राची प्राप्ती होते। याकरिता मी तुझा आश्रय सोडित नाही। हे सद्गुरु कृपादृष्टे, तुझी ज्याच्यावर दया होते तो सर्व विद्यारूप सृष्टीचा उत्पन्न करताच होतो। म्हणून हे श्रीमान अंबे, तू सेवकाच्या मनातील इच्छा पूर्ण करणारी कल्पलताच आहेस। तर या गीतेचा अर्थ सांगण्याची मला आज्ञा दे। माते, या माझ्या ग्रंथात नवरसांचे सागर, अलंकारांच्या खाणी व भावार्थाचे पर्वत निर्माण कर। देशभाषारूप जमिनीत अलंकाररूप सोन्याच्या खाणी उघडून विचाररूप वेलींची दाट लावणी कर। त्यात संवादरूप फळांचे ठेवे व मार्मिक अर्थरूपी सतत राहणाऱ्या अशा पुष्कळ बागा लाव। पाखंडरूपी दरडी व वितंडवादरूपी आडवाटा मोडून कुतर्करूपी दुष्टहिंसक जनावरे नाही तशी कर। मला श्रीकृष्णाचे गुण नेहमी गाण्यास उद्युक्त कर व श्रोत्यांना श्रवणरूपी राज्यावर बसव। मराठी भाषारूप नगरात ब्रह्मविद्या स्वस्थ कर व सर्व लोकांनी सुखाच्या देण्या घेण्याचा व्यापार करावा असे कर। हे सदैव गुरुकृपादृष्टे माये, तू आपल्या कृपारूप पदराचे मला पांघरून घालशील तर याप्रमाणे ग्रंथनिरूपणाधिक सर्व मी उत्पन्न करीन। एवढी विनंती ऐकल्याबरोबर गुरुकृपादृष्टीने ज्ञानेश्वराकडे अवलोकन करून असे भाषण केले की, तू आता गीतेचा अर्थ सांगण्यास सुरुवात कर, फार बोलू नको। तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात, हा माझ्यावर महाप्रसादच झाला आहे, त्यामुळे आनंद पाहून मी आता गीतेच्या अर्थावरील कविता सांगेन, तिकडे लक्ष द्यावे। सकल वीर्य शिरोमणी सोमवंशाचा विजयध्वज व पंडूचा मुलगा जो अर्जुन, तो म्हणाला, हे श्रीकृष्णा, ऐकले का? तुम्ही जे मला विश्वरूप दाखविले ते अद्भुत असल्यामुळे माझ्या चित्तास भीती उत्पन्न झाली आणि तुमच्या या सगुण मूर्तीची सवय असल्यामुळे माझ्या मनाने तिचीच आवड घेतली। परंतु देवा, तुम्ही माझा निषेध केला तरी साकार व निराकार ही दोन्ही रूपे निसंशय तुमचीच आहेत। भक्तीने सगुण रूपाची व योगाने निर्गुण रूपाची प्राप्ती होते। हे वैकुंठ नायका श्रीकृष्णा, तुमची प्राप्ती करून घेण्याकरिता या दोन वाटा असून साकार व निराकार हे दोन उमरे आहेत। हे पहा, 100 भारवजनाच्या सोन्याच्या गटास जो कस लागतो तोच कस त्या गटातील थोडे सोने निराळे करून त्यास लावला तरी लागतो। म्हणून व्यापक अथवा एकदेशीय रूपाची योग्यता सारखीच आहे। अमृताच्या समुद्रात जे सामर्थ्य आहे ते चुळकाभर अमृतातही आहे आणि माझ्या मनाचा अनुभव खरोखर हाच आहे। पण याकरिता मला तुम्हा काही विचारावयाचे आहे। देवा, तुम्ही जे क्षणभर व्यापक रूप धारण केले होते तेच तुमचे खरे स्वरूप किंवा ती लीला आहे हे समजण्याची माझी इच्छा आहे। तर जो आपली सर्व कर्मे तुमच्याकरिता करीतो, ज्याला तुमच्याशिवाय श्रेष्ठ असे जगतात दुसरे काही नाही व ज्याने आपले सर्व मनोधर्म तुमच्या भक्तीला विकले आहे, याप्रमाणे हे श्रीहरी, जे भक्त सर्वतोपरी तुमची मूर्ती हृदयात धरून उपासना करतात आणि जे तुमचे स्वरूप ओंकारापलीकडे असून वाणीने वर्णन करण्यास अशक्य व कोणाच्याही वस्तूबरोबर ज्याची तुलना होत नाही, जे अविनाशी, निराकार, स्थलरहित व नामरहित आहे आणि ज्याची ज्ञानी लोक हे सोहम भावाने उपासना करीतात, त्या ज्ञानांमध्ये व भक्तांमध्ये हे श्री अनंता खरा योग कोणास समजला ते सांग।
अर्जुनाच्या या बोलण्याने जगद्गुरू जगतबंधू श्रीकृष्ण संतोष पाहून म्हणाले, "वा वा, प्रश्न करण्याची शैली तर तुला फार चांगली साधली आहे. हे पहा की अस्तमानाच्या समयी सूर्यबिंब नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे त्याच्या मागे किरण जातात किंवा अर्जुना पावसाळ्यात नदी अधिक वाढते, त्याप्रमाणे माझी भक्ती करीताना ज्याच्या ठिकाणी नित्य नवी श्रद्धा दृष्टीस पडते अथवा समुद्रास मिळाल्यावरही जिच्यामध्ये मागून अनिवार्य लाटा येतच असतात, त्या गंगेप्रमाणे ज्याच्या ठिकाणी पूर्ण प्रेमभाव उचंबळत असतो, तसेच दिवस व रात्र मनात न आणिता काया वाचा मने करून माझ्याच ठिकाणी चित्त ठेवून जे माझी उपासना करीतात आणि याप्रमाणे जे भक्त आपणा स्वतःला माझे ठिकाणी वाहून घेतात, त्यांनाच मी परमयोगमुक्त असे समजतो. आणि अर्जुना, दुसरे जे माझे ज्ञानी भक्त आहेत ते आपण ब्रह्म आहो अशी वृत्ती धरून निराकार जे ब्रह्म ते प्राप्त करून घेण्याची खटपट करीतात. जे मनाला अचिंत्य व बुद्धीला न समजणारे ते इंद्रियांना कसे समजेल? परंतु ध्यानासेही गूढ असल्यामुळे जे एके ठिकाणी सापडत नाही व ज्याला कोणाचाही आकार नाही, जे सर्व ठिकाणी सर्व रूपाने नेहमी असते व ज्याची प्राप्ती झाली असता चिंतन आपोआप थांबते, जे कधीही झालेही नाही व होणारही नाही, तसेच जे आहे असेही नाही व नाही असेही नाही, म्हणजे ज्याच्या प्राप्तीविषयी उपायच नाही, जे चालत नाही व हालतही नाही, जे संपत नाही व दूषितही होत नाही, ते ज्यांनी आपल्या अंगबळाने स्वाधीन करून घेतले आहे. वैराग्यरूप मोठ्या अग्नीने विषयरूप सैन्य जाळून जे आपली होरपळलेली इंद्रिये मोठ्या कष्टाने धारण करतात, मग आत्मसंयमानाचे पाशाने उफाराटी करून हृदयाच्या गुहेत ती कोंडतात. आपण वायूच्या द्वाराला आसनाची बळकट मुद्रा लावून मूलबंधाचे बुरुज उभे करतात. आशेचे संबंध तोडून व अधीरपणाचे कडे दूर करून निद्रारूप अंधार नाहीसा करीतात. मूळबंध आसनाच्या ज्वालाग्नीने शरीरातील सप्तधातूंची होळी करून व्याधींची शिरे षटचक्रास अर्पण करीतात. मग कुंडलिनीचा टेंभा आधारचक्रावर उभा करून त्या उजेडात आनंदाने मस्तकापर्यंत जातात. नवद्वाराच्या चौकीत इंद्रिय निग्रहाचा अडसर घालून सुषुम्ना नाडीची वाट मोकळी करतात. प्राणशक्ती रूप चामुंडा देवी प्रीत्यर्थ संकल्परूपी मेढे मारून मनोरूपी महिषासुराचे मस्तक बळी देतात. इडा व पिंगला या नाड्यांचे ऐक्य करून व अनहत ध्वनीचा गजर करून जीवनकलेच्या तलावापर्यंत जाऊन ठेपतात. मग सुषुम्ना नाडीच्या मध्यविवरात कोरी व दादराने वर चढून मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत मजल गाठतात. नंतर मकाराच्या ठिकाणी जिना चढून व माया खाकेस मारून ब्रह्मास मिळतात. याप्रमाणे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवून ब्रह्म प्राप्त करून घेण्याकरिता योगादी कठीण मार्ग वेळ न लावता स्वाधीन करून घेतात. अशा प्रकारे अर्जुना आपली आदलाबदली निरवयवाशी करतात, तेही मलाच येऊन मिळतात. बाकी योगाच्या बळाने त्यांना अधिक काही प्राप्ती होत असे नाही, उलट जास्त यातना मात्र सोसाव्या लागतात. प्राणीमात्राला प्रिय, अनाश्रित व अव्यक्त असे जे ब्रह्म ते भक्तीशिवाय प्राप्त करून घेण्याची जे इच्छा करीतात, त्यांना वाटमारी अशी जी इंद्रादिक पदे ती माळ घालतात आणि वृद्धिसिद्धीच्या जोडी ब्रह्मप्राप्तीच्या आड येते. कामक्रोधादी पुष्कळ उपद्रव उत्पन्न होतात व निराकार परब्रह्मादी प्राप्ती करून घेण्याकरिता त्यांना शून्याशी आकाशाशी झटावे लागते. तहान लागली असता तीच पिऊन तृप्त व्हावे लागते. भूक लागली असता तीच खाऊन समाधान करावे लागते व रात्रंदिवस हाताच्या वावांनी निराकाराच्या प्राप्तीकरिता वाराचा मोजावा लागतो. दिवसा उन्हात निजणे, इंद्रियांच्या इच्छेविरुद्ध वागण्याचे विलास करणे व झाडाबरोबर मित्रभावाने बोलणे, थंडी नेसणे, ऊन पांघरणे व पावसात बसणे, किंबहुना अर्जुना पतीशिवाय रोज सती जाणे, अशा प्रकारचा हा योग होय. या ठिकाणी पतीकरिता अग्निप्रवेश करण्याचे किंवा हव्यकव्याचे निमित्त नसूनही मृत्यूबरोबर नित्य नवीन लढाई करावी लागते. असे मृत्यू होऊन तिखट व कडक जे विष ते गिळवेल का? अरे, डोंगर गिळताना तोंड नाही का फाटणार? म्हणून हे महावीरा, जे असे योग साधन करण्यास निघाले त्यांच्या नशिबी दुःखाचा शेलकाच वाटा आला. हे पहा, लोखंडाचे चणे जेव्हा बोथऱ्याला खाण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्याचे पोट भरेल का?
प्राण जाईल हे काही समजत नाही. म्हणून समुद्र कोणी बाहूंनी तरून गेला आहे का, किंवा आकाशात कोणी पायांनी चालला आहे का? समरांगणात गेल्यावर अंगावर समोर वारा न होता सूर्यलोक प्राप्त होईल का? यास्तव अर्जुना, ज्याप्रमाणे पांगळ्याला वायूबरोबर धावण्याची पैज मारता येणार नाही, त्याप्रमाणे देहाभिमानी जीवाला निराकाराची प्राप्ती होणार नाही. असे असूनही मनात इच्छा धारण करून जे अव्यक्त प्राप्तीची विषयी झटतात ते क्लेशास पात्र होतात. म्हणून पार्था, ज्यांनी भक्ती मार्गाचा स्वीकार केला आहे त्यांना असे कष्ट सोसावे लागत नाही. आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे जी कर्मे करावयाची ती सर्व कर्मे इंद्रिय सुखाने आचरतात. सर्व कर्मे यथाविधी मला अर्पण करून व निषिद्ध कर्मे टाकून कर्मापासून होणारी फळे जाळून टाकतात. याप्रमाणे अर्जुना, सर्व कर्मे मला अर्पण करून कर्मनाश करतात. आणखीन कायिक, वाचिक, मानसिक जी जी कर्मे त्यांनाही माझ्याशिवाय सोय नसते, असे जे निरंतर माझी सेवा करून मतपर होतात ते माझ्या ध्यानाच्या निमित्ताने माझे राहण्याचे ठिकाण होतात. त्याची आवड माझ्याशी व्यवहार करून बिचारी मुक्ती व भुक्ती ही गरीब कुळे टाकून देते. याप्रमाणे अनन्य भावाने ज्यांनी आपला जीव, मन व शरीर मला अर्पण केले त्यांनी एखादी गोष्ट मी करतो असे काय सांगू? कारण त्याच्या सर्व इच्छा मलाच पूर्ण कराव्या लागतात. किंबहुना पार्था, जो आपल्या मातेच्या उदरी जन्म घेतो तो तिचा कितपत आवडता असतो हे सांगावयास नकोच. त्याचप्रमाणे माझे भक्त कोणी व कसलेही असोत त्यांना मी आवडता आहे व तेही मला आवडते आहेत. आणि त्यांना जे त्रास देणारे असतील त्यांचा नाश करण्याचा मी पत्करच घेतला आहे. बाकी माझ्या भक्तांना संसाराची चिंता का असावी? हे पहा की श्रीमंताच्या बायकोला कधी कोराण मागण्याचा प्रसंग येईल का? याचप्रमाणे माझे भक्त माझ्या कुटुंबियापैकी आहेत असे मी समजतो. अर्थात त्यांना कोणतेही संकट आले तर त्याची लाज मला नाही का? माझे भक्त या सृष्टीत जन्ममृत्यूच्या लाटात बुडत आहेत असे पाहून माझ्या पोटात कसेसे झाले. भवसागराच्या लाटांची कोणाला भीती वाटत नाही. अर्थात याची माझ्या भक्तांनाही भीती वाटतेच. म्हणून अर्जुना, रामकृष्णादी अवतार घेऊन या मृत्यूलोकी त्यांच्या गावी मी धाव घेतली. माझ्या सहस्त्र नामरूपी नावात तयार करून या संसाररूप सागरात मी त्यांना तारक झालो असे समज. जे उपाधिरहित होते त्यांना मी माझे ध्यान करण्यास सांगितले व जे परिवारासह आले त्यांना नावेवर बसण्यास सांगितले, त्यांना नामस्मरण करण्यास सांगितले. काही भक्तांच्या पोटाला प्रेमरूपी सांगाडा बांधून त्यांना मुक्तिरूप तटाला आणले. परंतु ज्यांनी म्हणून आपल्यास माझे भक्त म्हणविले, मग ते चतुष्पाद का असताना त्यांना मी वैकुंठाच्या राज्यावर बसवण्यास योग्य केले. म्हणून माझ्या भक्तांना कसलीही चिंता उत्पन्न होत नाही, कारण त्यांना तरणारा मी सदोदित उभा आहे. आणि ज्या वेळेस भक्त आपली चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी अर्पण करतात त्याच वेळेस ते आपल्या छंदात मला घालतात. याच कारणास्तव हे भक्तराया धनंजया, भक्ती मार्गाला लाग. हा मंत्र मी तुला सांगतो. अरे, एक मन व दुसरी बुद्धी ही निश्चयाने माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी वतनदार करून ठेव. याप्रमाणे ही दोन्ही मन व बुद्धी प्रेमाने माझ्या स्वरूपात बरोबर रीतीने एकत्र होऊन माझ्या ठिकाणी प्रविष्ट झाली म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. कारण मन व बुद्धी यांनी माझ्या ठिकाणी वास्तव्य केल्यावर तुझ्यात व माझ्यात दुजेपणा उरला का सांग बरे. म्हणून दिवा मावळल्याबरोबर ज्याप्रमाणे त्याचे तेज नाहीसे होते किंवा सूर्यबिंब मावळल्याबरोबर प्रकाश नाहीसा होतो अथवा बाहेर निघू पाहणाऱ्या प्राणाबरोबर इंद्रिय बाहेर पडतात, त्याप्रमाणे मन व बुद्धी एकत्र होऊन जिकडे जातील तिकडे अहंकार हा त्याचे बरोबर आपोआप जातो. म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मन व बुद्धी ही दोन्ही कायम ठेव, म्हणजे सर्व व्यापक असा जो मी तोच तू होशील. अर्जुना, मी आपल्या गळ्याची शपथ वाहून सांगतो की या माझ्या बोलण्यात एक अक्षर देखील खोटे नाही. अथवा जर मन व बुद्धी यांसही तू आपले चित्त माझ्या ठिकाणी पूर्णपणे अर्पण करण्यास समर्थ नसशील तर असे कर की या 8 प्रहरांमधील एक क्षणभर तरी मन व बुद्धी यांना माझ्याकडे लाव. मग जितका वेळ तुझ्या मनाला माझ्या समागमा सुखाची अनुभव होईल तितका वेळेपर्यंत त्याला विषयाची अरुची उत्पन्न होईल. मग ज्याप्रमाणे शरद ऋतू सुरू झाला म्हणजे नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याप्रमाणे जसजसे माझ्या ठिकाणी तुझे चित्त गुंतेल तसतसे ते प्रपंचातून बाहेर निघेल.
अथवा ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून चंद्रबिंब दिवसानुदिवस कमी होत जाऊन अमावस्येला नाहीसे होते, त्याप्रमाणे अर्जुना ते चित्त हळूहळू विषयोपभोगातून निघून माझ्या ठिकाणी लागता लागता शेवटी मद्रूपच होऊन जाईल. अरे अभ्यास योग ज्याला म्हणतात तो हाच, असे पक्के समज. यापासून प्राप्त होणार नाही अशी कोणतीही वस्तू नाही. अभ्यासाच्या बळाने कोणती अंतरिक्षात फिरतात, कोणी वाघ, कोणी सर्प ह्यांना देखील निर्वैर करतात. विषसुद्धा पचनी पडते, समुद्रावरही पायवाट होते व कोणी कोणी तर अभ्यासाच्या योगाने वेदांसही हस्तगत करून घेतले आहे. म्हणून अभ्यास केला असता कोणतीही वस्तू प्राप्त होणार नाही असे नाही. याकरिता अभ्यासाच्या योगाने तू मला येऊन मिळ. किंवा अभ्यास करण्याची जर तुझ्या अंगात शक्ती नसेल तर तुझ्या आचरणात जो क्रम असेल तो तसाच चालव. इंद्रियांना कोंडू नको, उपभोग कमी करू नको आणि आपल्या स्वतःच्या जातीचा अभिमान सोडू नको. आपले कुळधर्म कुळाचार यथाविधी कर. जी कर्मे करण्यास योग्य असतील ती कर व करण्यास अयोग्य असतील ती करू नको. याप्रमाणे सुखाने वागण्याची तुला मोकळीक आहे. परंतु काया वाचा मने करून जे व्यापार होतील ते मी करतो असे म्हणू नको. जो परमात्मा या विश्वाचा चालक आहे तो कर्माचा करता कोण व कर्म न करणारा कोण हे सर्व जाणतो. अमुक कर्म कमी झाले व अमुक कर्म जास्ती झाले याविषयी आपले मनात खेद मानू नको व आपले जीवित आपल्या स्वरूप रूपी करून घे. ज्याप्रमाणे माळी नेईल तिकडे पाणी हे निवांतपणे जाते, त्याप्रमाणे मनातील कर्तृत्वाभिमान टाकून दे. म्हणजे प्रवृत्त निवृत्तीचे ओझे बुद्धीवर पडत नाही. अमुक चांगले अमुक वाईट हा भेद उरत नाही व चित्तवृत्ती माझ्या ठाई अखंड राहते. बाकी अर्जुना, वाट सरळ आहे किंवा वाकडी आहे याविषयी रथाला काही काळजी आहे का? जिकडे त्यास न्यावे तिकडे जातो. त्याप्रमाणे जे जे कर्म तू करशील ते थोडे किंवा पुष्कळ आहे असे न म्हणता एकनिष्ठेने मला अर्पण कर. अर्जुना, अशा प्रकारे तू सर्व कर्माविषयी माझ्याच ठिकाणी भावना धरली, सर्व कर्मे मलाच अर्पण केलीस म्हणजे शरीर त्यागानंतर तू मतपदालाच येशील. किंवा हे पंडुकुमारा, जर तुझ्याने मला कर्मे अर्पण करवणार नाही तर तू असे समज, कर्म करण्याला उद्युक्त करणारीची बुद्धी तिच्या अगोदर किंवा पाठीमागून अथवा कर्माच्या अगोदर किंवा अंती माझी आठवण करणे तुला जर कठीण वाटले तर माझी वरचेवर आठवण करणे हेही एक बाजूस राहू दे. परंतु तू आपल्या बुद्धीचा विनियोग इंद्रिय निग्रह करण्यात कर आणि ज्या ज्या वेळी जी जी कर्मे घडतील त्याच्या फलांची आशा धरू नको. ज्याप्रमाणे वृक्ष किंवा वेली आपल्यास फळे आली असता त्यांची आशा न धरता ती टाकून देतात, त्याचप्रमाणे जी जी कर्मे पूर्ण होतील त्यांच्या फलांची आशा सोडून दे. परंतु मला मनात आठवून किंवा मला उद्देशून कोणतीही कर्मे करावी ही खटपट न करिता सर्व निष्फळ होऊ दे. ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडला असता किंवा अग्नीत बी पेरले असता निष्फळ होते, त्याप्रमाणे जे जे कर्म तू करशील ते स्वप्नवत मान. अरे ज्याप्रमाणे पिता आपल्या कन्येविषयी अभिलाषा बाळगत नाही, त्याप्रमाणे जी जी कर्मे तू करशील त्याच्या फलप्राप्तीची इच्छा करू नको. ज्याप्रमाणे अग्नीची ज्वाला आकाशात व्यर्थ जाते, त्याप्रमाणे कर्मापासून उत्पन्न होणारी फळे व्यर्थ जाऊ दे. अर्जुना, कर्मे करून त्यांच्या फळांची इच्छा न करणे हा जरी सामान्य मार्ग वाटत आहे तरी सर्व योगात हा श्रेष्ठ योग आहे. याप्रमाणे कर्मे करून त्याचा फलत्याग केला म्हणजे ती कर्मे पुनर्जन्मास कारणीभूत होत नाही. जसे वेळूचे झाड एक वेळी व्याले म्हणजे पुन्हा वीत नाही, तसे या देहाने याच जन्मी पुन्हा देह धारण करणे संपते. किंबहुना जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते. परंतु अर्जुना, अभ्यासाच्या योगाने ज्ञान प्राप्त होते व ज्ञानप्राप्ती झाल्यावर ध्यान करता येते. नंतर सर्व मनोवृत्ती व धर्म ध्यानाला आलिंगन देतात, तेव्हा कर्म आपोआप दूर राहते. जेव्हा कर्म आपोआप दूर राहते तेव्हा फलाची इच्छा नाहीशी होते. असे झाल्यावर सर्व शांती आपल्या अधीन होते. म्हणून हे सुभद्रापते, शांती उत्पन्न होण्याचा हाच एक मार्ग आहे. तेव्हा तुला अगोदर अभ्यासच केला पाहिजे. पार्था, अभ्यासापेक्षा ज्ञान कठीण व ज्ञानापेक्षा ध्यान अधिक कठीण आहे. नंतर कर्माच्या फलांची इच्छा सोडणे हे ध्यानापेक्षाही उत्तम आहे व त्यागापेक्षाही ब्रह्मरूप प्राप्तीचे सुख विशेष आहे.
हे महावीरा, याप्रमाणे हे ब्रह्मरूप प्राप्तीचे मार्ग असून याच टप्प्याने जो शांतीची प्राप्ती करून घेतो त्याच्या मनात भूतमात्राविषयी द्वेष म्हणून मुळीच वसत नाही. त्याची सर्वत्र समदृष्टी असते. चैतन्याला जसा अपार भाव नाही, पृथ्वी ज्याप्रमाणे उत्तम मनुष्याचा भार सहन करावा व अधमाचा करू नये असा भेद बाळगीत नाही, अथवा कृपावंत प्राण्याला ज्याप्रमाणे राजांचे देहात राहावे व रंकाच्या देहात राहू नये असे वाटत नाही, किंवा पाणी ज्याप्रमाणे गायीची तहान भागवावी व वाघाला विषाप्रमाणे होऊन मारावे असे मनात आणत नाही, त्याचप्रमाणे प्राणीमात्राच्या ठिकाणी ज्याची सारखी मैत्री असून जो कृपेला आपण आधारभूत होतो आणि मी व माझे असे ज्याच्या मनात उद्भवत नाही व सुख दुःख हेही ज्याच्या मनात येत नाही, त्याचप्रमाणे क्षमेविषयी ज्याची पृथ्वीसारखी योग्यता आहे व संतोषाला ज्याने आपल्या मांडीवर राहण्यास जागा दिली आहे, वर्षा ऋतूशिवाय देखील जसा समुद्र नेहमी पाण्याने भरलेला असतो तसा आनंदाचे उपचार केल्याशिवायही जो सहज आनंदात निमग्न असतो, जो आपले मन आपली शपथ घालून ताब्यात ठेवतो व ज्याच्या निश्चयाच्या बळाने निश्चयाला खरेपणा येतो, ज्याच्या हृदय मंदिरात एकाच आसनावर बसून जीव व परमात्मा हे दोन्ही विराजमान होतात, अथवा योग संपत्तीने पूर्णत्वास पावला असून जो मन व बुद्धी यांच्या माझ्या ठिकाणी अर्पण करीतो आणि अंतर्यामी ध्यान योगाने व बाहेरून अष्टांग योगाने जरी सिद्ध झाला तरी माझी भक्ती जो प्रेमाने करीतो, अर्जुना तोच भक्त, तोच योगी आणि तोच मुक्त. फार काय सांगावे, तो स्त्री व मी पती इतका तो मला आवडता आहे. छे छे असे नव्हे, तो मला माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रियकर आहे. परंतु हाही दृष्टांत या ठिकाणी कमीच होय, तर आवडत्याची गोष्ट ही केवळ भुरळ पाडणारी भूलच होय. ही बोलून दाखवण्यासारखी गोष्ट नाही, परंतु आवडच आमच्याकडून वदविते आणि म्हणूनच आम्ही सहज अशी उपमा देऊन गेलो. बाकी प्रेमाचे वर्णन करता आले आहे का? अर्जुना, ह्या सर्व गोष्टी बाजूस ठेव, कारण आवडत्या मनुष्याविषयी गोष्टी निघाल्या असता आवड दुप्पट वाढते. त्यातूनही कदाचित गोष्ट ऐकणाराही प्रेमळच भेटला तर त्या गोडीला उपमा देता येईल का? म्हणून अर्जुना, तूच माझा आवडता असून तूच आवडीच्या गोष्टी ऐकणारा आहेस आणि त्यातून माझ्या प्रिय भक्ताचीच गोष्ट तुझ्याजवळ बोलण्याचा प्रसंग आला. तर आता काय होईल ते होवो, मी बोलतोच व बोलण्याचा प्रसंग आला हेही आपल्या भाग्यात समजतो. असे म्हणून देव डोलू लागले. मग म्हणाले, अर्जुना, ज्यांना मी आपल्या हृदयात साठवून ठेवतो त्या भक्तांची लक्षणे कोणती ती ऐक. ज्याप्रमाणे समुद्र क्षोभला असता जलचरांना त्याची भीती वाटत नाही व जलचरांचा पुष्कळ समुदाय वाढला असता समुद्रही त्यांचा कंटाळा करीत नाही, त्याप्रमाणे उन्मत्त जगाचा ज्याला खेद वाटत नाही व ज्याच्या योगाने लोकांनाही त्रास होत नाही. फार काय सांगावे, शरीर ज्याप्रमाणे अवयवांना कंटाळत नाही त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहो असे मानून जो प्राणीमात्राला कंटाळत नाही, जग हेच शरीर बनल्यामुळे ज्याला आवडती नावडती गोष्ट असा भेद नाही व अशा प्रकारे द्वैतभाव नाहीसा झाला, म्हणजे ज्याच्या ठिकाणी आनंद व क्रोध हे विकार नाही तसे होतात. याप्रमाणे सुखदुःखापासून ज्याला बाधा होत नाही, जो भय उद्वेग इत्यादिकांनी रहित असतो आणि इतकी स्थिती प्राप्त झाली असूनही जर तो माझी भक्ती करीत असला तर त्याची मला फार आवड असते. त्या प्रेमाचे मी काय वर्णन करू? इतकेच नव्हे तर तो माझ्या प्राणांचा प्राण आहे, जो आत्मानंदाने तृप्त झाला आहे व रूपांतर घेऊन जो जन्मास आला आहे, तो पूर्णाचा रूप तरुण स्त्रीचा पतीच होय. त्याच्या ठिकाणी अर्जुना इच्छा अगदी नसते व त्याच्या वृत्तीत सुखाची नेहमी भर पडत असते. काशी क्षेत्र मोक्षप्राप्ती करून देण्याबद्दल प्रख्यात आहे, परंतु त्या ठिकाणी शरीर ठेवल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. हिमालय पर्वतावर गेले असता दोषांचे क्षालन होते, परंतु येथील हवा न मानवल्यामुळे जीवाची हानी होते. परंतु जे सज्जन आहेत त्यांच्यापासून जीवाची हानी न होता पवित्रता प्राप्त होते. दुसऱ्याच पावन करते म्हणून गंगा ही पवित्र आहे आणि तिच्या स्नानाने पाप व मनाचा ताप ही दूर होतो, परंतु तिच्यात बुडण्याची भीती असते. तशी भक्तिरूप नदीची खोली अपार आहे, तरी
जो मनुष्य तिच्या मार्गाने जाईल तो न बुडता व त्याची प्राणहानी न होता त्याला अविच्छिन्न मोक्ष प्राप्त होतो. ज्या संतांच्या समागमाने गंगेचेही पातक नाहीसे होते व संत संघापासून पवित्रता प्राप्त होईल किंवा नाही हे कशास विचारावे. म्हणून जो साधू आहे तो आपल्या पवित्रपणाने तीर्थालाही आश्रयभूत होऊन मनाचे सर्व विकार दशदिशांस लावतो. तो सूर्याप्रमाणे अंतर्बाह्य निर्मळ असून पायाळू मनुष्याला ज्याप्रमाणे द्रव्यदृष्टी असते त्याप्रमाणे त्याला ब्रह्मतत्व दिसते. ज्याप्रमाणे आकाश हे सर्वव्यापक असून अलिप्त आहे त्याप्रमाणे ज्याचे मन सर्वव्यापी असून कशानेही लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून पक्षी सुटून गेल्यावर निर्भय होतो त्याप्रमाणे जो संसाराच्या काळजीतून दूर होऊन निरीच्छ बनलेला असतो. मेलेल्या मनुष्याला आपले अंग उघडे पडल्याबद्दल जशी लाज वाटत नाही तसा जो नेहमी सुखी असून त्याला चांगले व वाईट याची बिलकुल पर्वा नसते आणि कोणतेही कर्म आरंभ करण्यापूर्वी त्याचे मनात कर्तृत्वाभिमान बिलकुल नसतो. ज्याप्रमाणे अग्नी सर्पणाशिवाय आपोआप विझून जातो त्याप्रमाणे मोक्षप्राप्तीकरिता सांगितलेल्या अंगांपैकी उपशम शांती या ज्याच्या वाट्याला आलेला आहे. अर्जुना, अशा प्रकारे आत्मस्वरूपाने ओतप्रोत भरलेला पुरुष द्वैताच्या पलीकडील तीरावर निघून जातो किंवा भक्तीपासून उत्पन्न होणाऱ्या सुखाकरिता आपणच आपली दोन ठिकाणी वाटणी करून एकाचे नाव सेवक असे ठेवतो व सेवकाहूनही जो दुसरा त्याचे नाव देव असे ठेवून जो भक्ती न करणाऱ्या लोकांस भक्ती मार्ग आचरून दाखवितो त्याचीच आम्हाला प्रीती असते. तो आमचे निजध्यान होतो किंबहुना तो मिळेल तेव्हा आम्हा समाधान होते. याच्याच करिता मला हे अवतार घ्यावे लागतात. त्याच्याच करिता मला या ठिकाणी वास्तव्य करावे लागते आणि त्याच्यावरून मी पंचप्राण ओवाळून टाकतो. इतका तो मला आवडत असतो. जो ब्रह्मप्राप्तीच्या लाभाप्रमाणे उत्तम असे दुसरे काहीच मानित नाही व म्हणून त्याला कोणत्याही विशेष उपभोगापासून आनंद होत नाही. जो आपणच विश्वास झाल्यामुळे सहजच दुजाभाव विसरतो. म्हणून ज्या पुरुषाचे मनातून द्वेष नाहीसा होतो, जी खरोखर आपली वस्तू आहे ती कल्पांतीही नाहीशी व्हावयाची नाही असे मनात पक्के समजून जो गत गोष्टींचा शोक करीत नाही आणि ज्या स्वरूपापेक्षा उत्तम वस्तू या जगात दुसरी कोणतीच नाही ते जो स्वतःच होऊन राहिला तो कसल्याही गोष्टीची इच्छा करीत नाही. वाईट अगर चांगले हे काहीच ज्याला वाटत नाही. ज्याप्रमाणे सूर्याजवळ रात्र व दिवस हा भेद मुळीच नसतो त्याप्रमाणे जो केवळ ज्ञानरूप होऊनही माझ्या भजनात आपला काळ घालवितो त्या भक्ताप्रमाणे आम्हाला दुसरे आवडते असे कोणीच नाही. हे अर्जुना, तुझ्याच गळ्या शपथ मी खरोखर सांगतो. पार्थ, ज्याच्या मनात वाकडेपणाची गोष्टही नसते आणि जो शत्रू व मित्र या दोघांनाही सारखेच मानतो किंवा अर्जुना, आपल्या घरच्या लोकांनाच उजेड पाडावा व परक्यांना अंधार पाडावा हे ज्याप्रमाणे दिवा जाणत नाही, जो आपल्यावर तोडण्याकरिता घाव घालतो किंवा जो आपल्यास लावतो त्या दोघांनाही झाड सारखी सावली करते किंवा ऊस हा जो पाणी घालून वाढतो त्यासच गोड व जो चरकात घालून गाळतो त्यास कडू असा कधीच लागत नाही. त्याप्रमाणे अर्जुना, शत्रू मित्र भाव ज्याच्या मनात नसतो व जो मानापमानाच्या ठिकाणी समबुद्धी ठेवतो, आकाश ज्याप्रमाणे तिन्ही ऋतूत सारखेच असते त्याप्रमाणे जो थंडी व उन्हाळा या दोह सारखेच मानतो. अर्जुना, मेरू पर्वत ज्याप्रमाणे दक्षिण व उत्तर या दोन्ही दिशांकडील वाऱ्यास सारखाच मानतो त्याप्रमाणे सुख व दुःख प्राप्त झाले असता जो आपल्या मनाची समता ढळू देत नाही. रावापासून रंकापर्यंत चांदणे जसे सर्वात सारखेच सुखकर असते त्याप्रमाणे जो प्राणी मात्र सारखेच मानतो सर्व जगाला पाणी सारखेच सेव्य आहे त्याप्रमाणे ज्याची तिन्ही लोक इच्छा करतात जो अंतर्बाह्य होणाऱ्या विषयांचे संबंध तसेच पुढे प्राप्त होणारे संबंध सोडून देतो व एकांतात राहून आपले मन आपल्या मनावरच स्थिर करून सुख मानतो, जो दुसऱ्याने आपली निंदा केली असता राग मानित नाही व स्तुती केली असता आपल्यास धन्य मानित नाही. ज्याप्रमाणे आकाश सर्व व्यापक असून त्याला कशाचाही संसर्ग होत नाही त्याप्रमाणे निंदा व स्तुती यांची सारखीच गणना करून जो प्रपंचात व वनात आपली वृत्ती सारखीच ठेवून वागतो. खरे व खोटे भाषण मुखातून निघाले असता संकल्प वृत्ती नसल्याने त्याचे मौन मोडत नाही व ब्रह्मस्थितीचा उपभोग घेण्यापासून जो कधीही दूर होत नाही. ज्याप्रमाणे पाऊस न पडला तरी समुद्र आटत नाही त्याप्रमाणे आपले इच्छेप्रमाणे जरी गोष्ट घडल्या तरी
जो संतोष मानित नाही व इच्छेविरुद्ध आपल्या तरी रागवत नाही, आणि ज्याप्रमाणे वायूचे राहणे एका ठिकाणी नसते त्याप्रमाणे जो कोठेच आश्रय करून राहत नाही, ज्याप्रमाणे वायू सर्व आकाशभर नित्य राहतो त्याप्रमाणे सर्व जग हे ज्याचे विश्रांती स्थान आहे, हे विश्वच माझे घर आहे, अशी ज्याची पक्की समजूत झाली आहे, किंबहुना स्थावर जंगम विश्वच जो आपण बनला आहे आणि अर्जुना असा पूर्णत्वास पोहोचला असूनही ज्याची माझ्या भजनाविषयी पूर्ण इच्छा आहे, त्याला मी आपल्या मस्तकावर मुकुटाप्रमाणे धारण करीतो. जो उत्तम पुरुष आहे त्याला मस्तक लवविणे यात काही नवल नाही, परंतु तिन्ही लोकीचे लोक ज्याच्या पायाचे तीर्थ घेऊन आपल्यास धन्य मानतात, असा जो मी तो त्याला मस्तकावर धारण करतो. तर ज्याची माझ्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा आहे त्याचा आदर सत्कार कसा करावा ही गोष्ट श्री शंकर गुरु होतील तर समजणारी आहे. परंतु ही गोष्ट राहू दे, कारण श्री शंकराचे वर्णन करू लागले म्हणजे खरोखर आपली स्तुती केल्याप्रमाणे होणार आहे. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना हा दृष्टांत या ठिकाणी बरोबर नाही. तर अशा माझ्या भक्तांना मी आपल्या मस्तकावर धारण करीतो. तो पुरुष चौथी पुरुषार्थ सिद्धी जो मोक्ष तो हातात घेऊन भक्ती मार्गाने जात असता जगाला कित्ता लागून देतो, तो ब्रह्मप्राप्तीचा पूर्ण अधिकारी असून मोक्षाची बांधसोड करीतो, परंतु पाण्याप्रमाणे नम्र असतो. म्हणूनच त्याला आम्ही नमस्कार करीतो, आपल्या मस्तकावर धारण करतो व त्याची टाच म्हणजे श्रीवत्सलांछन चिन्ह आम्ही आपल्या हृदयावर धारण करतो. त्याचे गुणरूपी अलंकार आम्ही आपल्या वाणीकडून धारण करू, त्याचे गुणानुवाद आम्ही गाऊ व त्याचे कीर्तिरूप अलंकार कानाकडून धारण करू. त्याचे यश कोणी गायले असता आम्ही ऐकू. असे जे माझे भक्त आहेत त्यांना पाहावे असे डोहाळे आम्हाला झाल्यावर नेत्ररहित असा जो मी तो अवतार धारण करून त्याला पाहतो व नेहमी आमच्या हातात असणाऱ्या कमळाने त्याचे पूजन करतो. 2 हातावर दुसरे 2 हात धरून धारण करून त्यांना आलिंगन देण्याकरिता मी अवतरलो आहे. त्याच्या संगतीच्या सुखातिशयाने निराकार जो मी या मला देह धारण करावा लागला. फार काय सांगावे, ते माझे जीव की प्राण आहेत, तेच एक आमचे परममित्र आहेत. असे म्हणण्यात विशेष गोष्ट ती कोणती, तर इतकेच नव्हे, परंतु जे त्याचे चरित्र ऐकतात व जे माझ्या भक्तांच्याच चरित्राची प्रशंसा करीतात तेही माझ्या प्राणांहून मला जास्त आवडतात. अर्जुना, तुला जो हा पूर्ण रीतीने योग सांगितला तो भगवत प्राप्तीच्या उपायाने भरलेला असा पूर्ण भक्तियोग आहे. ज्या योगाच्या स्थितीची अशी थोरवी आहे की ज्याच्यावर मी प्रीती करतो आणि ज्याला आपल्या मनात व मस्तकावर धारण करतो, त्या ह्या योगाच्या रम्य अमृत वर्षाव करणाऱ्या व धर्मास अनुकूल अशा गोष्टी ऐकून जे त्याचा अनुभव घेतात, त्याचप्रमाणे त्या योगाच्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा ठेवून ज्याचे मनात तो उत्तम रीतीने ठासतो व त्याचविषयी आपले मनात पूर्ण विचार करून जे त्याचे आचरण करीतात व ज्यांच्या मनाची खरोखर अशी स्थिती होते, त्यांना चांगल्या शेतात पेरणी केली असता जसे उत्तम पीक होते तसे उत्तम फळ प्राप्त होते. परंतु मला परमश्रेष्ठ मानून व माझ्या ठिकाणी प्रेम धरून मी सर्व व्यापक आहे असे जे मानतात, तेच या जगतात माझे भक्त व योगी ठिकाणी प्रेम धरून मी सर्व व्यापक आहे असे जे मानतात, तेच या जगतात माझे भक्त व योगी होत. आणि म्हणूनच पार्था, याच्याविषयी मला अतिशय प्रेम असते. ज्यांना भक्ती कथा अत्यंत आवडते तेच या जगतात आमचे तीर्थ, तेच क्षेत्र व तेच पवित्र पुरुष आहेत. त्याचे आम्ही ध्यान करतो, तेच आमचे पूर्ण दैवत व त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरी आवडती गोष्ट कोणतीही नाही. त्याचाच आम्हाला नाद लागतो व तेच आमचा ठेवा होत. फार काय सांगावे, त्यांनी पाहिल्याशिवाय आम्हाला समाधान होत नाही. हे पंडुसुता, माझ्या प्रेमळ भक्ताच्या गोष्टी जे सांगतील तीच आमची परमदेवता असे आम्ही मानू. संजय म्हणतो, सर्व जगास आनंद देणारा व सर्व व्यापक जगाला उत्पन्न करणारा जो मुकुंद तो याप्रमाणे बोलला. राजा धृतराष्ट्रा, जो निर्मळ निष्कलंक लोकांवर कृपा करणारा, शरणागतांचे रक्षण करणारा, शरण जाण्यास योग्य,
देवांना सहाय्य करणे हे ज्याचे शील व लोकांचे लालन करणे हीच ज्याची लीला व शरणागताचे रक्षण करणे हाच ज्याचा खेळ आहे. जो धर्म व कीर्ती यांनी स्वच्छ शोभणारा, दान करण्यात ज्याचा अगाध सरळपणा आहे व जो निरुपम बळवान असून बळीच्या प्रेमबंधनाने बद्ध झाला आहे, जो भक्तजनांचा कनवाळू, प्रेमळ जनांशी मोकळ्या मनाने वागणारा, खऱ्या रीतीने वागणाऱ्यांचा तारक, भक्तजनांचा कनवाळू, प्रेमळ जनांशी मोकळ्या मनाने वागणारा, खऱ्या रीतीने वागणाऱ्यांचा तारक आणि 14 विद्या व 64 कला यांचा निधी, तो भक्तांचा राजा वैकुंठनायक श्रीकृष्ण भगवान दैवशाली अशा अर्जुनास सांगता झाला व त्याने ऐकले. संजय आणखीन म्हणतो, हे राजा धृतराष्ट्रा, यापुढे कथा सांगण्याचा जो प्रकार आहे तो ऐक. तीच रसभरीत गोष्ट मराठी भाषेत आम्ही सांगू, ती ऐका. ज्ञानदेव म्हणतात, श्रोते हो, तुम्हासारख्या संतांना आम्ही शरण जावे हेच आम्हास आमच्या गुरूंनी निवृत्तीनाथांनी शिकविले आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. अध्याय 12. निवृत्तीदास ज्ञानेश्वर माऊली चरणी अर्पण.